नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की गॅसच्या प्लेट्स आणि गॅसचे बर्नर कसे साफ करायचे, ते पण ₹1 शॅम्पूमध्ये. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल. तर हे माझे प्लेट्स बघा किती घाण झालेले आहे, त्याच्यावर डाग्स पडलेले आहे दुधाचे वगैरे भाजीचे. तर ते मी गॅसवर पहिले गरम करून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर मी त्याला चाकूच्या साह्याने त्याच्यावरचे ते घाण थर असे जमलेले आहेत ना, काळे काळे, ते मी पूर्ण काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता, आपण गॅसवर ते प्लेट्स जर गरम केले ना, तर त्याचे थर असे निघून जातात, कारण ते सुटसुटीत होतं गॅसवर आपण गरम केल्यानंतर. आणि आपण दररोज हे घासू शकत नाही, काहींना घाई गडबड असते, तर त्यामुळे आपण एक दिवस आड तरी त्या प्लेट्स घासून घ्यायच्या आहेत. असे मी तुम्हाला अशी ट्रिक सांगितली आहे, या ट्रिकच्या साहाय्याने. त्यानंतर मी किचन बेसिंगमध्ये त्याला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर शॅम्पू टाकलेला आणि त्याने घासणीने घासून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही, खसाखस घासून घ्यायचे आहे. त्यानंतर शॅम्पूची कमाल खूपच असते, भारी आहे. शॅम्पूने लगेचच प्लेट्स काही पण निघून जाते. पाहू शकता तुम्ही, मी त्याला छानपैकी शॅम्पूने घासलेले आहे. पाहू शकता तुम्ही कसे प्लेट्स होत्या त्या, आणि किती छान चकाचक दिसत आहेत, असे वाटते की नवीनच आहे. आणि मला हे पण सांगा, तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता, कोणत्या शहरातून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय, ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते पण मला नक्की सांगा. आणि ह्याच्यानंतर कुठला व्हिडिओ बनवू ते पण मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का नाही हे पण मला सांगा. तुम्ही शेवटी रिझल्ट बघू शकता, किती छान अशा प्लेट्स त्या चकाचक झाल्या. त्यानंतर मी ह्या स्टीलच्या प्लेट्स घेतलेल्या आहे. ह्या पण पाहू शकता तुम्ही किती घाण झालेले आहे, त्याच्यावर दुधाचे डाग भाजीचे किती पडलेले आहे. त्यानंतर मी त्याच्यावर पण एक शॅम्पू थोडंसं टाकून घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी घासणीने आपण त्याची ती छान अशी घासणी वापरायची आहे, जेणेकरून त्याने आपले डाग्स पूर्ण निघले पाहिजे. मी त्याला छानपैकी असे घासून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता, पटापट आपण आपले काम करून घ्यायचे आहे आणि मी पटापट असे घासून घेतलेले आहे. विमपेक्षा शॅम्पूनी लगेचच घाण निघतो. बघू शकता तुम्ही किती फटकन त्याच्यावरची घाण निघलेली आहे. दोन्ही प्लेट्स मी पूर्णपणे घासून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आपलं डेली आपल्याकडून होत नाही ना, त्यामुळे त्या प्लेट्स खूप घाण होतात. शेवटी रिझल्ट बघा किती चकाचक झालेल्या आहे, नवीनसारख्याच. तुम्ही पाहू शकता शेवटी रिझल्ट. ते खाली चिपकलेलं आहे, ते माझ्याकडून खाली प्लेट्स ठेवल्यामुळे. त्यानंतर पाहणार आहोत आपण बर्नर कसे घासायचे ते बर्नर पण तुम्ही पाहू शकता किती घाण झालेले आहे. तर मी इथे चहापत्तीचं पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे गरम पाणी पण घेतलेलं आहे मी. तर काय करायचं आहे, ते बर्नर आपण गरम पाण्यामध्ये थोडा वेळ टाकून घ्यायचे आहे. बर्नर गरम पाण्यात टाकल्यानंतर काय करायचे, मी इथे क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेला आहे, तर तो शॅम्पू त्याच्यामध्ये बर्नरवर टाकून घ्यायचा आहे आणि त्याला थोडेसे मुरू द्यायचे आहे. आणि त्याच्यावर मी थोडे पहिले घासून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही किती काळा कुठं त्याच्यातून. आपला टूथब्रश असतो ना, तो घाण झालेला तो वापरायचा आहे. तर मी इथे घाण झालेला टूथब्रश माझा वापरलेला आहे. तर इथे काय करायचे, आपण पहिले बर्नर असे घासून घ्यायचे आहे. त्यानंतर मी त्याच्यावर चहापत्तीचे पाणी पण परत टाकून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही, बर्नर थोडेसेच घासलेले आहे मी. किती छान त्याचा रिझल्ट आलेला आहे, किती काळे कुट्ट झालेले होते ते बर्नर. त्यानंतर मी परत शॅम्पूने टूथब्रशने घासून घेतलेले आहे. त्याला घासून घेतल्यानंतर परत गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे. तुम्ही पाणी पाहू शकता किती घाण पाणी झालेले आहे. त्याचा पूर्ण काळवटपणा, घाणपणा पूर्ण शॅम्पूने निघलेला आहे. मी हे दुसरे छोटे बर्नर घेतलेले आहे. ह्याचे होल जे असतात ते पूर्ण म्हणजे बुजलेले असतात आणि त्यामुळे आपला गॅस पण
फुल चालत नाही. तर त्यासाठी आपण हे पण बर्नर पण घासून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला गॅस पण फुल चालतो. आपल्याला वाटते गॅस संपला की काय, आपला गॅस फुल का चालत नाही, तर ह्याचे कारण बर्नर असू शकते. बर्नरचे छिद्र जर बुजले तर त्याच्यामुळे गॅस आपला फुल चालत नाही आणि स्लो चालतो. त्यामुळे गॅसचे बर्नर पण छानपैकी घासून घ्यायचे आहेत आपण. त्याच्यामुळे गॅस पण फुल चालतो आणि नो टेन्शन, आणि आपला स्वयंपाक पण लवकर रेडी होतो जर गॅस फुल चालला तर. तर तुम्ही पाहू शकता माझे पहिले बर्नर कसे होते आणि आता किती चकाचक दिसत आहे. चमाचम चमकत, म्हणजे जास्त तर चमकत नाही आहे, पण पहिल्यापेक्षा बरे झालेले आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला नक्की विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटी रिझल्ट बघा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी. चला तर मग, धन्यवाद.